मुंबईच्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये राष्ट्रवादीकडून पेपर विकणाऱ्या महिलेला उमेदवारी। शिंदेंच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर आणि ठाकरेंच्या सेनेचे आमदार अरविंद शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदेंच्या विरोधामध्ये पूजा पवार या उमेदवार। निवडणूक ड्युटीला गैरहजर। छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल। या कर्मचाऱ्यांनी स्वतःची माहिती देत असताना नोंदवलेले मोबाईल क्रमांक देखील चुकीचे असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। सोलापूरमधल्या मंगळवेढा तालुक्यामधील 26 गावांच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटलाय। आमदार समाधान आवताळे यांच्या उपस्थितीमध्ये उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत पाईप वाइंडिंग मशीनचं पूजन करून कामाला सुरुवात। यवतमाळ जिल्ह्यामधील 2047 गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर। अंतिम पैसेवारी ही 47% निघाल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। खरीप हंगामामध्ये 6.5 लाख हेक्टर पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं। रायगडच्या ताम्हिणी घाटामधल्या गारवा हॉटेल परिसरामध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झालाय। या घटनेमध्ये 15 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, तर जखमींवरती जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। शबरीमाला मंदिरामधल्या सोन्याच्या चोरीच्या प्रकरणाच्या संदर्भात एसआयटीकडून न्यायालयामध्ये मोठा खुलासा। मंदिरामधील केवळ 2 नाही तर 7 शिल्पांवरील सोन्याचा थर गायब असल्याचा एसआयटीचा दावा। वसईच्या नायगावच्या एका सलूनमध्ये काश्मीर बनेगा पाकिस्तान हे गाणं वाजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांकडून एकाला अटक। मुंबईमध्ये राहून काश्मीर बनेगा पाकिस्तान असे नारे चालणार नाहीत नितेश राणे यांची एक्स पोस्ट, तर असे नारे देणाऱ्यांची मस्ती देवाभाऊचं बुलडोझर उतरवतील असाही पोस्टमध्ये उल्लेख आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।